एन-सी-पीचे नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमानानं प्रवास केल्यानंतर आता सुप्रियाताई सुळे यांनी विनोद तावडे यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केलेला आहे. बरीचशी चर्चा या निमित्तानं रंगते की नेमकं पडद्यामागे काय घडतं. आपल्यासोबत भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, बरीच चर्चा रंगते की काय नेमकं पडद्यामागे घडतंय आणि एन-सी-पी खरंच आता महायुतीमध्ये सामील होणार आहे का? चर्चा खऱ्या अर्थानं आपणच रंगवत असता. आता एकत्र प्रवास करणं याच्यामध्ये लगेच टोकाचा अनुमान लावणं त्या ठिकाणी योग्य नाही. महाराष्ट्राची आपली एक राजकीय संस्कृतीनी परंपरा आहे की राजकीय कुठल्याही पक्षाचे आपण नेते असलो तरी प्रवासात किंवा इतरत्र आपण एकत्रच असतो. आता सुप्रिया सुळे या दिल्लीमध्ये आज विनोद तावडेजी भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते महाराष्ट्रातून जातात आणि महाराष्ट्राच्या प्रश्नावर जर जलसंधारण किंवा जलसंपदा विषयाची काहीतरी बैठक होती आणि त्या बैठकीनंतर हे दोन्ही नेते एकत्रित प्रवास करत असतील तर त्याचा आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये चर्चा रंगण्याचं काहीच कारण नाही. उलट आपण याचं स्वागत केलं पाहिजे की महाराष्ट्राची लोक नेते वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी त्या ठिकाणी विकासाच्या प्रश्नावर राजकीय मतभेद विसरून एकत्र येत आहेत. अशा अर्थानं आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा प्रवास असेल, भेटणं असेल, हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं ते हिताचंच असेल. त्याच्यामध्ये राजकीय वेगळा अर्थ काय दडला असेल असं मला अजिबात वाटत नाही. पण बरीचशी चर्चा या निमित्तानं रंगते की जवळीक वाढत चाललेली आहे एन-डी-ए सोबत शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची. हे आणि याबद्दल बरेच तर्कवितर्कसुद्धा लढवले जात आहेत. संजय राऊत एकीकडे या सगळ्यांचा विरोध करताना सुद्धा पाहायला मिळालेले आहेत भूतकाळामध्ये. नेमकं काय घडतंय? नाही, मला वाटतं जवळीक वाढत असेल तर चांगलं आहे. कारण पवारसाहेब ज्येष्ठ अनुभवी नेते आहेत. ते जर मोदी साहेबांना त्या ठिकाणी भेटले असतील आणि त्यातनं चांगलं वातावरण तयार होत त्यांचे खाली नेते अशा प्रकारे भेटत असतील आणि महाराष्ट्राच्या विकासावर जर एकत्र येत असतील, चर्चा करत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण याचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही पुरोगामी परिणाम, दूरगामी परिणाम होईल असं दिसतंय चित्र. आता पवारसाहेबांचं जवळ येणं आणि जाणं याचा अंदाज लावायला मी तर फार लहान माणूस आहे. त्यांचा अंदाज जेव्हा एखादी गोष्ट घडते त्यावेळेला मग आपण जुने अंदाज बांधतो, अरे असं झालं होतं, ते भेटले होते, झालं होतं. त्याच्यामुळे अजून मला मोठ्या नेत्यांना अजून पवारसाहेब कळले नाहीत, तर मी त्यांच्यावर ठाम असं भाष्य करणं मला वाटतं घाईचं होईल. मुंबईमध्ये मांसाहार करणाऱ्यांना ताडदेवमध्ये घर मिळणार नाही अशा पद्धतीचे बिल्डरची काही जाहिरात समोर येत आहेत आणि त्यामुळे मराठी माणसामध्ये कुठेतरी असंतोषाची लाट आहे. नेमकं मुंबईमध्ये मराठी माणसाला घर का मिळत नाही आणि घर मिळालं तर मग मांसाहार का करू शकत नाही, या निमित्तानं बरेचसे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नाही, अशा प्रकारे मांसाहार बिगर मांसाहार अशा प्रकारचे भेदाभेद करणं हे त्या ठिकाणी योग्य नाही आहे, कुणीच करता कामा नये. आणि मराठी माणसाला घर मिळत नाही असं नाही आहे. मराठी माणसांच्या घरासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हाऊसिंग सेक्टरमध्ये ते आणि एकनाथरावजी ज्या पद्धतीनं काम करत आहेत ते एवढ्यासाठीच की मराठी माणूस मुंबईतनं बाहेर जाता कामा नये, मराठी माणसाला मुंबईतच राहता यावं, त्याला घर मिळावं, अशा प्रकारचा त्यांचा विचार आहे. आणि जर सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री अशा प्रकारची भूमिका घेत असतील तर त्या ठिकाणी मराठी माणसाच्या हिताचं बोलून चालत नाही. कृती करणारे मुख्यमंत्री आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे की कुणबी दाखल्यासंदर्भामध्ये आम्ही आता वर्षा बंगल्यावर जाऊ आणि त्या ठिकाणी आंदोलन करू. हा गर्भित इशारा असं म्हणावा. बघू, आपण रोज ते आता नवीन नवीन इशारे देत आहेत. रोज त्यांच्या इशाऱ्यावर आपल्याला काय बोललंच पाहिजे असं नाही आहे. ठीक आहे, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे. खरं म्हणजे या आंदोलनाच्या पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे. कुणबी प्रमाणपत्र आहेत ते हजारोच्या संख्येनं दिलेत. शिक्षणाच्या बाबतीत, नोकरी व्यवसायाच्या बाबतीत मराठा समाज आग्रही आहे. आता 3 सर्टिफिकेट राजकीय त्या ठिकाणी झाली, तो जर इश्यू होत असेल तर काय मराठा समाजाच्या शिक्षणाचा, नोकऱ्यांचा विषय नाही आहे. एकही मला सांगा अशी पत्र हजारोच्या संख्येने कुणबी प्रमाणपत्र मिळालेत, ती शिक्षणाच्या बाबतीत इनव्हॅलिड झाली नाहीत, नोकरी धंद्यात त्याचा उपयोग होईल.
आणि राजकीय आरक्षण मराठा समाजाने कधीच मागितलेलं नाही आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी व्यवसायामध्ये त्या ठिकाणी आपण मागे राहतोय ही भावना आहे. आणि त्याच्यामुळे 3 प्रमाणपत्र हा काय आंदोलनाचा विषय होऊ शकत नाही. आणि त्या संदर्भात सरकारनं स्पष्टीकरण दिलेलं आहे, सरकारच्या मंत्र्याने दिलेलं आहे. त्याच्यामुळे माझी आजही विनंती आहे की वस्तुस्थिती समजून आणि मराठा समाजासाठी सर्वाधिक योजना आणि त्या ठिकाणची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून देवाभाऊंच्याच नेतृत्वाखाली झाली. शिंदेसाहेब देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखालीच या ठिकाणी मराठा समाजाच्या अनेक योजना, मग सारथी असेल, मग त्या ठिकाणीचं तुमची हॉस्टेल्स असतील, मुलांच्या शिष्यवृत्त्या असतील, कधी नव्हे एवढ्या प्रमाणावर याच देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली सरकारनं मराठा समाजाला या ठिकाणी दिलेलं आहे. ही वस्तुस्थिती आपल्याला अजिबात नाकारून चालणार नाही. सरकारकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू आहे, समजून सांगण्याचा देखील प्रयत्न होतो, आपली बाजू देखील मांडली जाते. मात्र 29 तारखेला आंदोलन अंतरवाली सराटीत करणार की मुंबईत करणार हे सांगता येणार नाही, अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटील घेत आहेत. ही भूमिका योग्य वाटते? जरांगे पाटलांनी जर नीट विषय समजून घेतला तर आंदोलनाची वेळच येणार नाही. पण आता आंदोलन त्यांना करायचंच असेल तर ते विषय समजून घेणार नाहीत. सरकारची शेवटपर्यंत इच्छा आहे की तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायची सरकारची तयारी आहे. सरकार प्रत्येक गोष्ट करायला तयार आहे. आणि त्याच्यामुळे आंदोलनच करायचं असेल तर त्या ठिकाणी कुठलाही विषय घेऊन कोणी करू शकतं. परंतु त्यांनी शांतपणे सरकारशी समन्वय साधून समोर बैठक घेऊन जर विषय समजून घेतला तर त्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. शेवटचा प्रश्न आहे, रायगडच्या पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे तो सुटला की नाही सुटला अजूनही त्यावर संभ्रम आहे. पण भरत शेठ गोगावले यांना आता ध्वजारोहणाचा जो अधिकार आहे तो देण्यात आलेला आहे, तर नाशिकमधून गिरीश महाजन यांना देखील तो अधिकार मिळालेला आहे. तर यांचं पालकमंत्रीपद मात्र कुठेतरी अडकलं आहे अशी पण चर्चा सुरू झालेली आहे. काय नेमकं वाटतंय? श्रद्धा सबुरी पहिलं पाऊल तर पडलेलं आहे. झेंडावंदनाचा मान त्या ठिकाणी मिळाला आहे. त्याच्यामुळे प्रक्रियेची सुरुवात झाली असं आपण समजूया. म्हणजे निदान आता गाडी भरत शेठची आमच्या ट्रॅकवर आले, पालकमंत्री पदापर्यंत ती पोचेल. तुम्ही पण रायगडचे नेते आहात, त्यामुळे रायगडमध्ये नेमका काय सुरू आहे? कारण बऱ्याच भरत शेठ म्हणतात की कार्यकर्त्यांचा रोष त्या ठिकाणी आहे आणि कार्यकर्त्यांनाही आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतोय. नाही, मला वाटतं हा काय असंतोष रोषाचा विषय नाही आहे. सरकार एकत्र आहे. शिंदेसाहेबांनी देवेंद्रजी बसून योग्य तो निर्णय करतील. असंतोष करण्याची आवश्यकता नाही, अशांततेचा उद्रेक होण्याची आवश्यकता नाही. शेवटी आम्ही सारे एकत्रित आहोत आणि आज त्यांच्याविषयी कोणाचं विरोध असायचं काही कारण नाही आहे. शेवटी अंतिमतः हा निर्णय एकनाथराव शिंदेसाहेब आणि त्या ठिकाणी देवेंद्रजी बसून घेतील. त्याच्यामुळे असंतोष जरा आवर घातला पाहिजे. कधी कधी असंतोष जास्त झाला तर होणारं काम बिघडायला नको. आमची बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. आणि मनोज जरांगे यांनी सुद्धा सरकारचं ऐकून घ्यावं, त्यांचे विषय समजून घ्यावे असं आवाहन सुद्धा त्यांना करण्यात आलं आहे. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.